तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलाला कारवाईची मुभा दिल्यानं पाकड्यांचा तिळपापड झालाय। पाकिस्तानचे नेते अस्वस्थ दिसून येत आहेत। अशातच पाकिस्तानची महिला खासदार परवाश खान हिनं अयोध्येत बाबरी मशीद उभी करू आणि पाकिस्तानच्या लष्कराचा प्रत्येक सैनिक त्या मशिदीचा पाया स्वतः विटा रचून भरेल आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर पहिली अजान देतील असं वादग्रस्त वक्तव्य केलंय। याच वक्तव्याचा माजी खासदार नवनीत राणा यांनी चांगलाच खरपूस शब्दात समाचार घेतलाय। बाबरीची वीट ठेवण्याचा विचार केला तर डोळे हातात काढून देऊ असा इशाराच राणा देत आहेत। कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपा सलार आसिम मुनीर देगा। बहुत शुक्रिया। शुक्रिया जी। आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जे असीर मुनी म्हणून ते या ठिकाणी अजान देतील आणि बाबरी मस्जिद या ठिकाणी पुन्हा उभारली जाईल। असीर मुनींना एवढंच माझं म्हणणं राहील की आजान देणं आणि बाबरीची परत एकदा ईट ठेवणं भारतात हा स्वप्नामध्ये तुमचे आलं नाही पाहिजे, कारण तुमचा बाप हिंदुस्थानमध्ये बसलेला आहे आणि बाबरीची ईट ठेवणं फक्त डोळ्याने एकदा पाहून जो कोणती ठिकाणी तुला डोळ्यात तुझं पडलं तर डोळे काढून बाजूनी आपण ठेवू एवढंच तुम्हाला सांगू शकते।